प्रत्येक पायाचं म्हणजे लोकांच्या पडलेल्या पायाचं उतराई येत्या 5 वर्षात जर नाही केली तर तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा गजेंद्र जाधव आईच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध असेल, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला या ठिकाणी उपलब्ध असेल. तुमच्या कुठल्याही तहसीलचं काम असू द्या, तुमच्या पंचायत समितीचं काम असू द्या, तुमच्या जिल्हा परिषदेचं काम असू द्या, तुमच्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या, तुमच्या MSEBचं काम असू द्या, त्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा गजेंद्र जाधव आमच्या आईच्या माध्यमातून आणि या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो की बेईमानी करणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीला हा गजेंद्र जाधव पडेल, तुमची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी हा गजेंद्र जाधव प्रयत्न करेल. तुमच्या मूलभूत पायाभूत सुविधा आणि या गावाचं चित्र बदलण्याकरता हा गजेंद्र जाधव या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब की आज प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसैनिक हा त्या उमेदवाराच्या पुढे असतो का, पण उमेदवार कुणी का असना, पण शिवसैनिक मात्र त्या ठिकाणी दिलेला उमेदवार हा मीच आहे समजून म्हणून काम करत असतो. त्या शिवसैनिकाला सुद्धा माझं एक आव्हान असेल किंवा एक विनंती असेल की तुम्ही केलेली प्रत्येक जबाबदारीची गोष्ट, तुम्ही प्रत्येक केलेलं माझ्यासाठी काम आणि तुमचा प्रत्येक केलेला हा येणारा दिवस असेल, त्या दिवसाची जे तुम्ही रात्र करता त्या रात्रीची उतराई किंवा तुमच्या केलेली कामाची उतराई येणाऱ्या काळामध्ये गजेंद्र जाधव आणि अंकुश काका मोरे त्याचबरोबर अंगद जावारे हे सर्व उमेदवार या ठिकाणी करतील. प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या सर्वांच्या साक्षीनं मी देतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या जिल्हा परिषद पदाच्या उमेदवार आमच्या मातोश्री श्री लक्ष्मी राजेंद्र जाधव आणि पंचायत समितीचे उमेदवार अंगद राजाराम जावारे या दोघांचा सुद्धा अनुक्रमांक एकच आहे, कारण आपण 2 नंबरची कामं करत नाही, 1च नंबरची करतो. त्यामुळं 1 नंबरचं बटन या ठिकाणी दाबायचं आणि शिवसेनेची मशाल जे लोकसभेला झालं, जे विधानसभेला झालं, तेच येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून द्या की या चिलवडी गावाचं, या चिलवडी पंचायत समितीचं प्रेम हे मशालीवरच कमी झालेलं नाही. ते प्रेम हे कायम मशालीवर आहे, ओमदादावर आहे, कैलास दादावर आहे, त्यांच्या सर्व शिवसैनिकावर आहे. हे तुम्हाला दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं, या ठिकाणच्या शिवसैनिकाचं, या ठिकाणच्या गावातील आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी जागा आहे, जरा थोडं भरभरून वाटते, प्रेम भरभरून आहे, माणसं पण भरभरून दिसली का जरा बरं वाटते. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साहेब यांचं स्वागत चिलोडी नगरीमध्ये आमचं बरंच वडगाव जिल्हा परिषदेसाठी जे शिवसेनेकडनं 3 उमेदवार आहेत, मी साहेबाच्या आणि आपल्यामध्ये फक्त 1 सेकंदाचा वेळ देणार आहे. आपले जे 3 उमेदवार आहेत 1 नंबरचे, त्या दोन्ही चिन्हावरचे बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा एवढी विनंती करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण संमत करावं. यानंतर शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साहेब यांच्या हस्ते आमच्या गावातील ऍडव्होकेट लक्ष्मण वाघमारे व अजित सावंत या मित्र परिवाराचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून घ्यावा अशी मी साहेबांना विनंती करतो. अजित सावंत व ऍडव्होकेट लक्ष्मण वाघमारे व त्यांचे सहकारी
यांना विनंती करतो आपण स्टेजवर यावं. या कोण आहे दुसऱ्या चला घ्या बोला पटपट यात आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. या की या इकडे थोडं मागे सर थोडं मागे सर मागे सर कंटिन्यू करा आता. यानंतर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. सगळे एकत्र उभं राहून त्या फ्रेमला एक जण उभं राहून. आमचं गाव नाही. सर्वांना विनंती आहे समोर बसून घ्यायचं आहे. साईडला उभं राहिलेल्या सर्वांना विनंती आहे समोर बसून घ्यावं. पलीकडे उभं राहिलेल्या सर्वांना विनंती आहे समोर येऊन बसवा. अनेक व्यक्तित्वांचा, कर्तृत्वांचा आणि नेतृत्वांचा हा महाराष्ट्र. पण गेल्या काही काळ या महाराष्ट्राला जणू दृष्ट लागावी तशी एक एक बलाढ्य माणसं तुमच्या माझ्यातून निघून निघाली. आदरणीय गोविंदरावजी मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, आर.आर.जी. पाटील असतील आणि काल पुन्हा एकदा येथील घात केला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार
यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला हा प्रचंड मोठा धक्का होता. महाराष्ट्र अजूनही त्यातून सावरलेला नाही. मी त्यांना अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी उभा राहून त्यांना आदरांजली व्यक्त करा. महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर भागांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना दीर्घांतपणे त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. गेली 57 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा आणि कर्तृत्वाची मशाल धगधगती ठेवली ते खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार कैलासदादा पाटील. मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय लक्ष्मी राजेंद्र जाधव, सन्माननीय अंकुश काका मोरे, अंगदजी धावारे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. खर तर परवा 26 जानेवारी आपण साजरी केली. भारताचा प्रजासत्ताक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार या देशाचा कारभार सुरू झाला. हे राष्ट्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. निवडणुका या लोकशाहीचा आत्मा असतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य अशी आपण त्याची संकल्पना करतो. त्याच लोकशाही राष्ट्राचं वैभव वाढवण्यासाठी आपण निवडणुकांना सामोरं जातो. लोकांनी आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे आणि त्यांनी लोकांच्या विकासाची कामं करावीत ही त्याच्या पाठीमागची अपेक्षा. महाराष्ट्रामध्ये 1961-62 ला पंचायत राज स्थापन झाला. बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या भागाच्या विकास कामाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आलं पाहिजे अशी भूमिका आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडली. वसंतरावजी नाईक या समितीने या पंचायत राजची घोषणा केली आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी
जिल्हा परिषदा पंचायत समित्यांची रचना झाली. ग्रामीण भागाचा विकास गाव पातळीवर ग्रामपंचायत करते. संपूर्ण ग्रामीण भागाच्या जिल्ह्याचा विकास जिल्हा परिषद साधते आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातला दुवा म्हणून पंचायत समिती काम करते. पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा ज्या ज्या असतील त्या करण्याचं काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमाने केलं जातं. मग ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याच्या सोयी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमाने पार केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजच्या जगण्या वागण्याला आकार देणारी आणि तुमच्या 5 वर्षाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही 5 वर्ष जर आपण उत्तम उमेदवार निवडून दिला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न संपेल, आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपेल, आमच्या स्वच्छतेचा प्रश्न संपेल, आमच्या रस्त्यांचा प्रश्न संपेल, आमच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपेल, आमच्या शेतीचा प्रश्न संपेल. म्हणजे आपल्या जगण्याची संलग्नित असणाऱ्या सगळ्या क्षेत्रांना जर न्याय द्यायचा असेल, त्याला विकासाच्या वाटेकडे न्यायचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या याच्यातलं योग्य उमेदवार निवडून येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे, हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. खर तर आपण क्रांती करणारी लोक आहात. कधी काळी याच गावाने इतिहास घडवला. हे गाव इथं होतं, ज्या गावानं रजाकारांना विरोध केला, रजाकारांच्या विरोध छाती काढून हे गाव उभा राहिलं आणि परिपाक म्हणून रजाकार चळवळीने हे गाव जाळून टाकलं. पण त्या राजातनं पुन्हा फरारी घेऊन क्रांतीची मशाल पेटवत हे गाव पुन्हा उभाच राहिलेलं. त्यामुळे मशालीचं आणि या गावाचं नातं जुनं आहे, पहिल्यापासून आहे. मला खात्री आहे इतिहासात सुद्धा तुम्ही मशाल क्रांतीची पेटवली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही आता कर्तृत्वाची नेतृत्वाची मशालच पेटवणार आहात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या या तिन्ही उमेदवारांना विजयी करणार आहात. कारण हे आपले भविष्य घडवते. तुम्हाला अपेक्षित तो विकास साधेल. आमचे उमेदवार निवडून येतील नव्हे तर तुम्हीच निवडून येणार आहात आणि तुमचा विकास तुम्ही तुमच्या हातात घेणार आहात, हे पहिलं लक्षात घ्या. आज दिल्लीमध्ये भाजपची सत्ता, राज्यामध्ये भाजपची सत्ता, त्यांची सत्ता लोलुपता इतकी वाढली आहे त्यांना सगळीकडची सत्ता हवी. काही दिवसापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. खरंच या निवडणुकांमध्ये लोकशाही राहिली आहे असं वाटत होतं. सर्वसामान्य माणसं प्रश्न उपस्थित करत होती. आमच्या भागातल्या एका माणसानंतर प्रश्न असा उपस्थित केला की निवडणुका घेण्याऐवजी सरळ नगरसेवक आणि महापौर पदाचे लिलाव पुकारा, नाहीतर टेंडर काढून देऊन टाका. ही जनतेची निवडणूक खरंच आहे, काही पैशाची निवडणूक आहे, ही सत्तेची निवडणूक आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतके बिनविरोध लोक निवडून आले नगरपालिका आणि महानगरपालिकांना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एक तरी सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला दिसला का? एक तरी ज्यांनी खरंच गावासाठी काम केलंय, ज्यांनी समाजासाठी काम केलंय, ज्याच्यामध्ये तळमळ आहे, कळकळ आहे, चळवळ उभा करायचं सामर्थ्य आहे, असा एक बिनविरोध निवडून आला. मग बिनविरोध कोण निवडून येत आहे? निवडून तरी कोण येत आहे? या सगळ्यामध्ये बदल जर कोण करू शकत असेल तर तो तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोकशाही राखायचं काम हे तुमच्या माझ्या खांद्यावर आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास. आपला विश्वास तो आपण सार्थ ठरवायचा. आपल्या भागाचा विकास, त्याच्यासाठी आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला मतदान करायचं आहे, पहिला आपण लक्षात ठेवू. काळ बदलत निघाला. पूर्वी मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर आमदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून येतात.
आणि तरी सगळं काही नाही. गेले काही काळापासून राजकारणाच्या पुढाकारून बरंच पाणी वाहून गेले. मला तर देशमुख साहेब परिस्थिती आता अशी कोण कुठं आहे तेच कळेना. सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणावेळेला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी आहे. त्याच्याच कार्यकर्त्यांना कळून गडी काल सकाळी इकडं होता, आज गेला इकडं. विचार राहिला नाही, तत्व राहिली नाही, निष्ठा राहिला नाही. अशा अवस्थेत आपण निवडणुकांना सामोरं जातो. आपल्याला तत्व जपायचे, आपल्याला विचार जपायचे, आपल्याला निष्ठा जपायचा आहे. जो आमचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी जपलाय, जो कैलासदादा पाटलांनी जपलाय, निष्ठेनं ते उद्धवजी साहेबांसोबत बरोबर राहिले, ही निष्ठा. या भागाची काही कामं झालीत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना झालीत, आणि आता हे डांगोरा पेटतायत, आम्ही केलंय. परवा एका भाजप नेत्याचं पोरग इतिहासातच नापास झाला. भयानक बोलून चिडले, तू नापासच कसा झाला? चल म्हणले शाळेत, गेले शाळेत घेऊन. शिक्षकांना म्हणजे पोरग इतिहासात नापास होईलच कसं? गुरुजी म्हणजे पेपर बघा पोराचा, मग त्यांनी पेपरच दिला. मग आता प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? यांच्या पोरानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी आली? वर्ण लिहिलं होतं 2014. देशात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? वर्ण लिहिलं होतं 2014. हे वडील असे वैतागले, संतापले, अरे काय लिहिलंयच काय? तसं ते पोरगं म्हटलं, बाबा तुम्हीच तर सांगत असता गेल्या 70 वर्षात देशात काही झालं नाही. अहो 70 वर्षात देशात काय झालं काही नाही ते नंतर बघू. गेली 11 वर्ष तुम्ही देशात, राज्यात सत्तेत आहे, तुम्ही काय केलं त्या आधी सांगा. इथं सुद्धा सध्या तेच चाललंय. हे प्रश्न विचारताय ओमराजे नाईक निंबाळकरांना, तुम्ही काय केलं ते सांगा. हे भारत हे सोडा, तुम्ही काय केलं 11 वर्ष ते आधी सांगा. 15 लाख खात्यावर जमा करणार होता, झाले. 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, मिळाल्या. 2 कोटी घरं बांधून देणार होते, मिळाले. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होते, थांबल्या. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, केलंय. काय झालं इथं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? भारताला आत्मनिर्भर करायचं बघू नंतर आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. सगळे बाहेरचे घेतलेत. तुम्हाला माहितीये, मी सांगायची गरज नाही, खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी तर काय विकास केलाय. इथले रस्ते सांगतील ओमराजेंनी काय केलंय. इथं आलेला रेल्वे मार्ग सांगेल ओमराजेंनी काय केलंय. अतिवृष्टीमध्ये खचलेल्या शेतकऱ्यांना पाठीवर घेऊन काय केलंय ओमराजेंनी ते इथली माती, इथलं पाणी सांगेल. अर्ध्या रात्री धावून येणारा नेता आहे, कुणाचाही फोन उचलणारा आणि प्रत्येक फोनला उत्तर देणारा हा नेता आहे. हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार. तुम्ही संसदेत कधी बोलला? संसदेत प्रश्न उपस्थित केले? हे आमचे 2 धन्यवाद, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमचे कैलासदादा पाटील संसदेत सातत्याने आवाज उठवत असतात, विधिमंडळात आवाज उठवत असतात. कुणासाठी? तुमच्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी. काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आज? गेल्या 8 महिन्यात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुकीच्या आधी घोषणा केली, शेतकऱ्यांचा 7 कोरा करू. किती दिवस झाले सरकार येऊन? का नाही शेतकऱ्यांचा 7 कोरा झाला? 8,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करला, तुमच्याकडे पैसे आहेत, आणि शेतकऱ्याचा 7 कोरा करायला तुमच्याकडे पैसे नाही. काय ठेवली तुमच्या विम्याची अवस्था करून? आता जे नवीन परिपत्रक आलंय विम्याचं, काय तोटा झालाय तुम्हाला माहिती आहे? 100% नुकसान भरपाई मिळायच्या ऐवजी शेतकऱ्याला आता फक्त 50% नुकसान भरपाई मिळणार आहे. काय अवस्था? अतिवृष्टीनं जे नुकसान झाले त्याचे पैसे आले तुमच्याकडे? मिळालं काय? परवा एक शेतकरी एसपी कडे गेला, म्हणला संरक्षण पाहिजे. एसपीने विचारलं का? मला पीक विम्याचे पैसे मिळालेत. एसपीला आश्चर्य वाटलं, म्हणजे असे किती मिळाले? म्हणला 27 रुपये. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा चालू.
काय परिस्थिती आहे? आमच्या शेतकऱ्यांचा कांदा उत्तम असला तुम्ही निर्यात बंदी करून टाकणार, बाहेर दर असला निर्यात बंदी, बाहेर दर उतरला की आम्ही निर्यात बंदी उठवणार. शेतकऱ्यांकडे कांदा नसेल आम्ही निर्यात बंदी उठवणार. शेतकऱ्यांना काय नाही, परदेशातनं तुम्ही सोयाबीन आयात करणार, परदेशातनं तुम्ही सोयाबीन आयात करणार आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दर उतरवणार. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनला 11,000 रुपये दर होता. आज सोयाबीनचा दर काय आहे? कपाशीला 11,000 दर होता, आज दर काय आहे? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांचा सरसकट 7-12 कोरा विनाअट विनाशर्त. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आहे. जे बोललो ते करतोच आणि जे करणार आहे तेच बोलतो. आम्ही आश्वासननामा करत नाही, आमचा जाहीरनामा नसतो, आमचा फक्त वचननामा. जे बोलतो ते करतोच. इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला दरासाठी तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्यच आवाज उठलेला आहे, पंचायत समितीचा सदस्य आवाज उठलेला. 11,000 कोटी रुपये आले जलजीवनसाठी. मी महाराष्ट्रावर फिरतोय, मला एक गाव असं दिसलं नाही ज्या गावातला पाणी प्रश्न सुटलाय. माझा प्रश्न असा आहे, मग 11,000 कोटी गेले कुठे? 16,000 कोटी मिळाले अमृत योजनेतनं, गेले कुठे? 9.5 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलं यांनी महाराष्ट्रावर. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किमान 1 लाखाचं कर्ज या सरकारनं करून ठेवलंय. तुम्ही कुणी म्हणायचं नाही माझ्या डोक्यावर कर्ज नाही, करून ठेवलंय. कुठल्या दिशेला निघालोय? 15,000 शाळा बंद करून टाकल्या यांनी आणि 17,000 दारूची नवी दुकानं उघडली. यांना विचारायला पाहिजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? काय उद्याच्या पिढीची अवस्था? 42% पोरं बेरोजगार आहेत, नोकऱ्या नाहीत त्यांना. पूर्वी आम्ही अभिमानानं सांगायचो 70% जनता खेड्यात राहते, ग्रामीण भागात राहते. 2021चा विश्व आलाय, शहरामध्ये 54% लोकसंख्या राहते आणि आता खेड्यांमध्ये फक्त 46% लोक राहतात. खेडी ओस पडायला लागली, ग्रामीण भाग सोडायला लागले, लोकांनी शहरात जायला लागले. का? पोटा पाण्यासाठी. शेतीत कष्टाला भाग मिळत नाही, पिकाला दर मिळत नाही, सोयी सवली जातो तर पत्ताच नाही. पोटासाठी, रोजीरोटीसाठी माय फटरी सोडून त्याला शहराकडे जाऊन घ्यावे लागते. तुमच्या ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, ज्या मातीत जन्माला आला त्याच मातीत स्वतःच्या कर्तृत्वाचं विश्व उभं करायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमाने तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करता येऊ शकतो, कायापालट करता येऊ शकतो. फक्त तुम्ही निवडून दिलेला उमेदवार उत्तम हवा. आमचे जाधव आता बोलत होते, पंचायत समिती सदस्य होते. मागच्या वेळी जेवढं काम करता आलं तेवढं केलं. आता त्यांच्या आईसाहेब जिल्हा परिषदेला उभा आहे, अनुभव आहे घरात, समस्या माहिती आहे, प्रश्न माहिती आहे, त्यामुळे उत्तरही माहिती आहे. झगडून काम आणायची कशी ते माहिती आहे. पाठीशी ओमराजे निंबाळकर आहे, कैलासदादा पाटील सोबत आहे. सगळ्यात बाकी फिकीर करू नका. ते राज्यातली आहेत, केंद्रातली आहेत, ते जिल्हा परिषदेचं गणित वेगळं, निधी वेगळा, सगळं वेगळं, काही फरक पडत नाही. खासदार तुमचा आहे ना, आमदार तुमचा आहे ना, जिल्हा परिषद सदस्य तुमचा पाहिजे, पंचायत समिती सदस्य तुमचा पाहिजे, तर विकासाची गंगा भरून थेट तुमच्या घरापर्यंत येईल, बांधापर्यंत येईल. हे पहिलं लक्षात ठेवा. खासदारकीला मशाल पेटवली, आमदारकीला मशाल पेटवली आहे, जिल्हा परिषदेला मशाल आणि पंचायत समितीला मशालच धकधकली पाहिजे, तर विकासाचा प्रकाश इथं निर्माण होईल. हे पहिलं लक्षात ठेवा. बाकी गरज नाही हो काही, बघूही नका, ऐकूही नका. घोषणा करतात फक्त. ती योजना आणली बेटी बचाव बेटी पढाव. 4 लाख महिला गायब झाल्या देशात. 18 वर्षाखालील 90,111 मुली गायब होत्या. आणि हे सांगतायत बेटी बचाव. दर 3 मिनिटाला बलात्कार होतो या देशात, दर 3 मिनिटाला. हे सांगतात बेटी बचाव. 446 कोटी या बेटी बचाव योजनेवर टाकले. त्यातले 80% फक्त जाहिरातीवर खर्च केले, फक्त जाहिरातीवर. 20% फक्त योजनेवर खर्च झाले.
हे कृतीचं नाही, हे जाहिरातीचं सरकार आहे. हे पहिलं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे जे आहे ते आहे बोलायला शिका, जे नाही ते नाही बोलायला शिका. तेव्हा विकास सुरू होतो, हे पहिलं लक्षात असू दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची. एक खेडेगाव होतं. खेडेगावात आईन तिला 2 मुलं. मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्या काळात मुलींना शिकवायची पद्धत नव्हती. मग आईनं विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत घातलं आणि म्हणजे उगाच तू येण्या जाण्यात वेळ खर्च करू नको, तर शाळेच्या गावातच राहा, म्हणजे अभ्यास होईल. जेवणाची काळजी करू नको, मी रोज योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास शेजारच्या शाळेच्या गावातच राहिला. इकडे रोज सकाळी लवकर उठायची, विकासला चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची आणि तो तयार झालेला डबा योजनाकडे द्यायची आणि सांगायची जा विकासला घेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि चालत 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 विकासच्या शाळेच्या गावाकडे निघायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजने सुंदर खाऊ घालतोय. विकास कसा जागृत झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला. विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगली. भाजप सरकारच्या काळात दुसरं काही झालेलं नाही. विकास आहे तेवढाच आहे, फक्त योजना फुगल्या. नुसत्या जाहिराती, नुसत्या कृती नाही, काम दिसतच नाही काही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांच्या बोल बच्चनगिरीवर विश्वास ठेवू नका. ते करतो काही होत नाही. जे खरंच काम करतायत त्यांच्या पाठीशी उभा राहा. खासदार ओमराजे नाईक निंबाळकरनी विश्वासाने ही माणसं उभा केली. तुमचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा राहू द्या. जिल्हा परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू द्या. सगळ्यात मोठा इथला प्रश्न आहे तो चोरांचा रोजगार. शेती आधारित उद्योग इथं किती झाला. हे सरकार नुसत्या घोषणा करतोय. परवाही म्हणे दावोसला गेली होती, एवढी गुंतवणूक आली, तेवढी गुंतवणूक आली. तुम्ही आम्हाला आकडे नका सांगू हो. तुम्ही आम्हाला धाराशिव मध्ये किती नवे उद्योग उभा राहिले ते दाखवा. मग आम्ही समजू की खरंच तुम्ही काहीतरी उभारलंय. दाखवायला काही नाहीये, नुसते आकडे आहेत त्यांच्याकडे. बेरोजगार पोरं फिरतायत, बेरोजगार. परवा एक पोरगा असा वैतागलेला चौकात उभा राहून सरकारच्या विरोधात बोलत होता. इतका संतापलेला, हे सरकार बिनकामाचा, या सरकारचा काही उपयोग नाही. पोलीस आले त्याला घेऊन गेले. पोलीस चौकीत गेल्यावर त्या तरुणाने विचारलं मला इथं का आणलंय. पोलीस म्हणले तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणला मी आपल्या सरकारचा नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हटले तू काय आम्हाला वेडा समजतो का. आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते. सगळ्यांना सगळं माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्या राहणीमानाचा स्तर उंचावला, तुमच्या पिकाला भाव मिळाला, शेतकरी खरंच सुखी आहे. बांधाला पाणी खळाळत आहे, पोरं उत्तम शाळेत शिकतायत, आरोग्याच्या सुविधा गावापर्यंत पोहोचल्या. जे काही केलंय ते खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटील यांनी केलंय. सरकारचं तुमच्यापर्यंत काहीही पोहोचलेलं नाही. भाजपने तर तुम्हाला काही दिलं नाही, फक्त घोषणा दिल्या. जेवढे देत आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहा, त्यांच्या हातात हात घालून विकासाची मशाल हाती घ्या आणि चला विकासाकडे. एक नवा इतिहास घडवायचा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तुमच्या पाठीशी उभा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या पाठीशी. मी खात्री देतो, प्रश्न तरुणांचा असू द्या, रोजगाराचा असू द्या, शेतीचा असू द्या, पाण्याचा असू द्या, शिवसेना त्याचं सर्वोत्तम उत्तर आहे. सर्वोत्तम उत्तर. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आमची सगळी शिवसैनिक मंडळी समाजकारण म्हणून लोकमानसासाठी झटत असतात. शिवसेनेवर सर्वसामान्य माणसांचा विश्वास आहे आणि तो विश्वास हेच शिवसेनेचं बळ आहे. तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं उतरवू शकलात, पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यांच्या मनात आजही उद्धवजी ठाकरे आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी, विकसित धाराशिवसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभा राहा.
आणि मशाल चिन्हाचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना भरभरून मताने विजयी कराल. जर जगणं करायचं असेल खुशाल तर दाबा आता मशाल. जय महाराज. आज आपल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ सन्माननीय आपले शिवसेनेचे उपनेते तथा शिवव्याख्याते त्यांच्यासोबतच आपले धाराशिवचे नगरसेवक रविभया वाघमारे, सोमनाथ पागुराव, तालुका प्रमुख सतीशभया सोमानी आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लक्ष्मीताई जाधव, उमेदवार माननीय अंगद दावारे, सर्व जिल्हा परिषद सर्कल याच्या वतीनं व ग्रामस्थाच्या वतीनं आजची प्रचंड मताधिक्यानं की सभाच नव्हे तरी विजयी सभा आहे आणि गजेंद्र जाधव उमेदवार नसून अंकुश काका मोरे उमेदवार ते फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढा दोन शब्द संबोधतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.